नमस्कार मित्रांनो, मी गणेश आत्वल स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. INT नाट्यपंढरीची वारी INT स्पेशल यामध्ये आपलं स्वागत आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे की सुवर्ण महोत्सवी वर्षाची INT आदित्य बिर्ला परफॉर्मन्स सेंटर आयोजित एकांकिका स्पर्धा मोठ्या थाटामाटात पार पडली आणि यामध्ये सर्वोत्कृष्ट द्वितीय एकांकिकेचा बहुमान मिळाला साठे महाविद्यालयाच्या अमित डाला नावाच्या एका आगळ्या वेगळ्या एकांकिकेला. आणि या एकांकिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला साठे कॉलेजचा विद्यार्थी मोहित शेजावळे. आणि त्याच मोहितला आणि या नाटकाचे दिग्दर्शन सुद्धा ज्या दोघांनी केलं, मोहित आणि बुद्धभूषण, या दोघांना आम्ही आमंत्रित केले आजच्या एपिसोडसाठी. हाय मोहित, हाय बुद्धभूषण. सर्वप्रथम तुमच्या दोघांचे अभिनंदन. मोहितचं डबल अभिनंदन कारण त्याला अभिनेताचा बहुमान मिळालेला आहे. तर मला जाणून आधी घ्यायचं आहे की तुम्ही साठे कॉलेजच्या संदर्भातला जो विक्रम घडवलेला आहे त्याबद्दल आधी सांगा. खरं तर आम्ही INT स्पर्धा केली होती 2 वर्ष अगोदर. तेव्हा एकांकिका फायनलला आली होती, पण फायनलला काही पारितोषिक मिळालं नव्हतं तेव्हा काही कारणांमुळे. पण त्यानंतर आम्ही अजून ठरवलं की नाही, INT स्पर्धा करत नाही. तेव्हा माझी खरं तर पहिली INT होती आणि याची दुसरी होती. 2022ला केलेली ती होती तस्मै श्री गुरुवे नमः नावाची. तेव्हा माझं पहिलंच वर्ष होतं आणि सुदैवाने पहिल्याच वर्षी मला लीड मिळालं होतं. हो, तर ती एकांकिका झालेली चांगली, पण काही कारणांमुळे ती आली नव्हती, कुठले बक्षीस मिळालं नव्हतं. त्यानंतर आम्ही ठरवलं की अजून एकदा INT करून आपण ट्राय करूयात. पण दुसऱ्या वर्षी काही कारणांमुळे परत आम्हाला INT करता नाही आली कॉलेजकडनं. आम्ही म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही आहे. बाकीच्या स्पर्धा मग बाहेरून थोड्या एकांकिका केल्या. नंतर ठरवलं पुढची एकांकिका करूयात, पुढची INT करूयात. मग पुढच्या INT साठी पण आम्ही ट्राय करायला गेलो, तेव्हा पण कॉलेजकडनं आम्हाला म्हणजे काही कारणांमुळे आम्हाला करता नाही आली, योग जुळून नाही आला. म्हणून ती 2 वर्ष INT करायलाच नाही मिळाली. म्हणून ते बॅचेसवर बॅचेस नुसते निघत होते, मुलं येत होती जात होती, पण फक्त ठराविक काही मुलं होती, म्हणजे आम्ही एक 6-7 जण जे ठाम होतो की नाही एकदा तरी करायचे. आणि कारण 14 वर्ष झाली साठेमध्ये काहीच INT संदर्भात काही आलं नव्हतं, त्यामुळे सगळेच थोडे निराश होते आणि सगळे खूप जोशमध्ये होते की नाही, आता पुढची INT काही करून करायचीच आहे. त्यानंतर मग आता हे वर्ष, मग नंतर आम्ही ठरवलं नाही, युथ पासूनच आपण सगळं सुरू करूयात. म्हणून युथलाच सगळे खूप ऑनटोज होते की नाही, युथला पण सगळे इव्हेंट्स करायचे. आणि कॉलेजकडनं पण ते एक थोडं होतं की युथला रिझल्ट आला पाहिजे, मग आपण पुढची प्रोसिजर, थोडं प्रेशर. आणि ते चांगलंच असतं प्रेशर मुलांकडनं, कारण रिझल्ट पण येतो आणि मग पुढचे वर्षभराचं पण सगळं ठरवलं जातं तेव्हाच. म्हणून आम्ही युथ करायचं ठरवलं. मग युथला आम्ही एवढे सगळे ऑनटोज होतो. मग तिथे इव्हेंट्स ऑलमोस्ट सगळे आले फायनलला, तेव्हा सगळे होते की चला ठीक आहे, आपण ट्रॅकवर आहोत, अगदीच भरकटलेलो नाही. मग त्यानंतर आम्हाला युथ साठी संकेत गुरव आणि प्रतिकेश मोरे हे दोघं आले होते. परीन मोरे सुद्धा होता. हे 3 जण आलेले आम्हाला दिग्दर्शन करण्यासाठी. तेव्हा आम्ही रिझल्ट आणला, तेव्हा आम्ही त्यांना म्हणालो पण आम्हाला INT करायचीच आहे या वर्षी काही करून, कारण 2 वर्ष काहीच नाही, ह्याचं पण शेवटचं वर्ष होतं. हे वर्ष पण INTचं गेलं तर मग गेलंच, असं सगळं होतं. सगळे खूप बिथरलेले होते तेव्हा. ते बोलले नाही करूयात असं सगळं. म्हणून आम्ही कॉलेजलाच अप्रोच झालो की आम्हाला INT करायची. हो, मग ते बोलले करू आपण. मग त्यांनी विषयाचं विचारलं आणि संकेत मोरे आणि प्रतिकेश मोरे यांनी मागच्या वर्षी एक INT मध्ये एकांकिका केली होती पेंडुलम नावाची, जी फायनलला होती आणि खूप छान विषय होता, खूप उत्तम विषय होता. तर आम्ही त्यांना विचारलं की कोणाचा विषय होता. मग त्यांनी आम्हाला एक रेफरन्स दिला, सारिका ढिरंगे हे लेखिका आहेत. म्हणाले अरे वा छान. मग आम्ही त्यांना भेटलो, त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांना आम्ही विचारलं तुमच्याकडे काही या वर्षीसाठी स्क्रिप्ट आहे, काही विषय आहेत का? ते म्हटले हो आहेत. मग त्यांनी आम्हाला एक स्क्रिप्ट पाठवली. मग असं सगळं करत मग ती स्क्रिप्ट आली, मग कॉलेजला सांगितलं आणि मग तेव्हा ठरवलं की या वर्षी INT करतोय आपण. आणि मग यावेळेला अमित डाला असं एक वेगळंच शीर्षक घेऊन तुम्ही आला. आणि शीर्षकच खरं तर सर्वसामान्यांना तो नवीन कळणार होता. मुळात अमित डाला काय तो प्रोसेस होता? मुळात पहिलं हे नाव नव्हतं, त्याचं नाव होतं सिगरेट, मोगरा आणि आई असं नाव होतं नाटकाचं, एकांकिकेचं. त्यानंतर बरेच डिस्कशन, म्हणजे हे मुळात आम्ही दोघांनीच नाही बसवले. ते ज्युनियर्स पासून ते सिनियर्स पर्यंत, किंवा संकेत गुरव, परीन मोरे, प्रतिकेश मोरे, सगळ्यांसोबत आम्ही डिस्कशनला बसायचो. तेव्हा एका पॉइंटला नाव असं सुचलं होतं की तीर्थरूप आईस.
असं पण नाव सुचलं होतं की आईसाठी आहे, ती पूर्ण आईसाठीच आहे गोष्ट वगैरे. मग तेव्हा नंतर आमच्याकडे काही सायकोलॉजीचे पण स्टुडंट्स आहेत, त्यांच्यासोबत पण डिस्कशनला बसायचो, काही लोकांना पण बाहेर भेटायचो. तेव्हा बरीच नावं आली होती आणि त्यामध्ये एक अट्रॅक्टिव्ह आणि एक लॉजिकल असं वाटलं होतं अमिगडाला. ते वेगळं नाव होतं म्हणूनच कुठेतरी आकर्षिले गेले. हो, म्हणजे त्यातल्याच एका स्टुडंटने आम्हाला सांगितलं, तुम्ही ही जी रचना मांडताय ती खरं तर अमिगडाला ह्याच्याशी संबंधित आहे. स्टुडंटच म्हणाला. स्टुडंटनीच सजेस्ट केला की हा असा प्रकार असतो, त्याच्यामुळे मानवी बुद्धी जी आहे ती अशी वागायला लागते. म्हणून आम्ही म्हटलं की अरे वा छान, म्हणजे आम्हाला आधी कळलं नव्हतं, म्हणून त्या आमचंच पहिले असं होतं की हे नक्की काय आहे. म्हणून मग आमचा रिसर्च सुरू, मग ज्युनियर्सच्या मुलांना ऐकवलं तेव्हा त्यांचं सुरू, अजून लोकांना म्हटलं अरे वा हे जर नावच एवढं कॅची आहे तर पहिल्यांदा ऐकल्यावर हे नाव लोकांना वाटू शकतं रे काय प्रकार काय. म्हणजे पूर्ण जी टीम होती यावर्षी आपली, ते आम्ही लिटरली एक होमवर्क सारखं करायचो की आज जाताना काहीतरी घेऊन जायचं, उद्या आणायचं. मग तेव्हा सगळे मिळूनच रिसर्च करायचे, प्रत्येक जण काही ना काही नवीन नवीन मुद्दे आणायचा आणि तशी एकांकिका ठरवलं की अमिगडाला हे नाव फाईन सुटेबल. मी तो प्रयोग जेव्हा बघितला फायनलचा, तेव्हा मोहित तुझी जी भूमिका होती विराजस, इतका टाळ्या पडत होत्या, या मुलगा प्राइज घेऊन जाणार हे कुठेतरी नक्की होतं. ज्यावेळेला नावं डिक्लेअर झाली किंवा ती धडधड वाढत असते, हार्टबीट्स वाढतात, तुला काय वाटत होतं? आपण सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रथम होऊ असं वाटलं होतं का काय? मला तरी पर्सनली मी असं काही ठेवत नव्हतं की नाही यावर्षी मिळालं पाहिजे, अभिनेता पाहिजे आपल्याला वगैरे, असं काही नव्हतं. एक होतं की नाही बरं झालंय काम, लोक बोलतायत की नाही खूप छान काम केलं, तरी मी एवढा कॉन्फिडंट नव्हतो कारण मी बाकीच्या एकांकिका बघितल्या नव्हत्या. मला माहित नव्हतं अजून कोण कॉम्पिटिटर आहे नाहीये, त्यामुळे मी तेवढा कॉन्फिडंट नव्हतो की मला मिळेलच नाही मिळेल. पण जेव्हा नाव अनाऊन्स झालं तेव्हा छान वाटलं, बरंच चांगलं वाटलं. मला एक ह्यासाठी चांगलं वाटलं कारण साठेमधून पण कोणतरी अभिनेता आलाय. म्हणजे हे फक्त माझंच कौतुक नाहीये, कारण साठे कॉलेजच्या अभिनेत्रीला सुद्धा प्राइज मिळालं, नंदिनी निर्मल, तिला दुसरं द्वितीय मिळालं. त्यामुळे आणि एकांकिका बघाल तर 70 ते 80% फक्त 2 पात्रांची एकांकिका आहे, त्यामुळे जर दोन्ही पात्रांना जर बक्षीस मिळतंय तर आम्हाला त्याचा जास्त आनंद होता की नाही 2च पात्र त्यांनी पण मिळवून दाखवलं, आम्हाला त्याचा जास्त आनंद होता. मुळात तेच खूप चॅलेंजिंग होतं, चॅलेंजिंग होतं. आणि ज्यावेळेला सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय असा तो चषक घ्यायला तुम्ही सगळे स्टेजवर जल्लोष करत गेला, त्यावेळेला नेमकं काय फिलिंग? सर मुळात आम्हाला माहित नव्हतं एक्झॅक्ट किती वर्षांचा गॅप होता, कारण माझी तरी शेवटची म्हणजे लास्ट INT होती तस्मै, त्याच्या आधी मी भूमी केली होती, तेव्हा मी 11वीला होतो. त्यानंतर आता आम्ही स्टेजवर पहिल्यांदा खूप वर्षांनी जात होतो प्राइज घेताना, आणि तेव्हा सिनियर्स कडून ऐकलं, कारण सिनियर्स पण खूप इमोशनल होते, कारण INTच्या त्या ऑडिटोरियमच्या बाहेर एक राईट साईडला एक बस स्टॉप आहे, तिथे गेली 13 वर्ष सगळे सिनियर्स म्हणजे रडायचे की अरे राहिलं. ठरलेला शेड्यूल होता, तिथे जायचं, ग्रुप घोळका जमायचा, रडायचं. पण ह्यावेळी तिकडे एक वेगळंच. त्या बस स्टॉपवरती नंतर काय केलं? त्या बस स्टॉपवर रडलो, पण सर अर्थ वेगळा होता, इमोशन्स वेगळे होते, खुशी होती त्यावेळी, आणि 6 ट्रॉफ्या घेऊन रडलो. 6 ट्रॉफ्या घेऊन. मुळात आपण म्हणतो ना की मुळात INTत बक्षीस मिळणं हीच गोष्ट खूप महत्वाची असते, आणि तुम्ही करून दाखवतो. मुळात तो आमच्या प्रिन्सिपल जे आहेत त्यांनी पण एक वाक्य म्हणजे ते म्हणून गेलं की 14 वर्षाचा वनवास संपला आपला. कारण आम्ही जेवढे एक्साइटेड असतो INT साठी तेवढेच किंवा त्याच्यापेक्षा जास्त ते असतात, कारण ते स्वतः नाट्य विभागात होते खूप पूर्वी, त्यामुळे त्यांना INTचं महत्व आणि ते वेटेज माहिती आहे. आणि 14 वर्ष साठे महाविद्यालय आंतर महाविद्यालयातली सगळ्यात मोठी कॉम्पिटिशन INT, त्यात नाव नसणं हे त्यांना माहिती आहे किती दुःखास्पद आहे. त्यामुळे ते एवढे खुश होते. ते दुर्दैवाने तेव्हा नव्हते मुंबईत, ते अमेरिकेला होते एका कामासाठी, पण तरी त्यांचा रात्री 1:30 वाजता आम्हाला कॉल आलेला, जाण्याआधी व्हिडिओ कॉल आला होता फायनलला. प्रत्येकाशी त्यांनी ओळख, म्हणजे ज्युनियर मधला मॉब मधला प्रत्येक एक मुलगा त्याच्याशी ते बोलले आणि सगळ्यांना मोटिवेट केलं. आणि रिझल्ट लागल्यावर सुद्धा आम्ही कॉलवर होतो, सगळे स्पीकरवर, आणि ते तिथून बोलले की मी आल्यावर साजरा करायचा. खूपच छान. विराजस आणि अजय अशा 2 व्यक्तिरेखा तू साकारलेल्या आहेस या एकांकिकेमध्ये, त्याबद्दल थोडंसं. खरं तर विराजस म्हणजे मी स्टोरी पासून सुरुवात करतो. स्टोरी ऍक्च्युली एका निशा नावाच्या मुलीची आहे, जिला या सायकोलॉजिकल प्रॉब्लेम मधून ती चालली आहे स्टोरी. तर
ही खरं तर गोष्ट आहे त्या मुलीची जिच्या आयुष्यात फादर फिगर कधीच नव्हती. आणि एका मुलीच्या आयुष्यात वडील नसणं किंवा ते वडीलधार ती पर्सनॅलिटी नसणं किती तिच्यासाठी दुःखास्पद गोष्ट आहे. आणि तिचा नवरा पण तिला सपोर्टिव्ह वाटत नाहीये तेवढा. म्हणून पुरुष आजूबाजूला कोण नसणं एका मुलीच्या आयुष्यात किती वाईट आहे. तिला खूप लॅकिंग होती आता, त्यामुळे तिला ते सफर होत आहे. म्हणून तिने तिच्या डोक्यातच एक पात्र निर्माण केलंय विराजस नावाचं, की माझा जर नवरा असता किंवा माझा बॉयफ्रेंड असता, माझं ज्याच्यावर प्रेम असतं तो असाच असणार, किंवा तो असा वागणार, तो अशी सिगरेट पिणार, तो माझ्याशी असं वागणार, असं बोलणार. तर ते एक लवेबल कॅरेक्टर प्रत्येक मुलीच्या आयुष्यात, आम्हाला ते खरं तर युनिव्हर्सल करायची तिची गोष्ट नव्हती, तर एक प्रत्येक मुलीच्या प्रत्येक बाईच्या आयुष्यातला तो एक आयडियल बॉयफ्रेंड असतो, की मला हा असा मुलगा पाहिजे माझ्यावर प्रेम करणार. तर ते तसं पात्र होतं, म्हणजे फार सिरियस नाही, त्याला सिरियस मुद्दे मांडायचे पण तो सिरियस पद्धतीने नाही मांडत आहे, त्याला फार प्रेमाने तिला समजवायचंय. तर ते तसं विराजस नावाचं फार एनर्जेटिक, लवेबल, हॅपी गो लकी कॅरेक्टर होतं. आणि कम्प्लिटली अपोजिट अजय नावाचं पात्र होतं, तो तिचा रियालिटी मधला नवरा होता. तो फार म्हणजे शिस्तबद्ध, संसाराला घेऊन तो खूप स्ट्रॉंग होता, तिला पण समजून घेणार होता. त्याचं असं नव्हतं की मी हिला प्रेमाने समजून वगैरे, तो ओके होता. त्यामुळे ते एक ड्रास्टिक चेंज होता दोन्ही कॅरेक्टर्स मध्ये. तर ते दोन पात्र असे होते, विराजस आणि अजय. आणि तू चांगली साकारलीसच. पुढे काय जबाबदारी तर वाढलेली आहे, खूप वाढली. आता कुठे कुठे करणार? आता दाजी काकासाठी ट्राय करतोय. पुढे इंटर कॉलेज जेवढ्या स्पर्धा असतील आणि करतो. पण मला एक मुद्दा ऍड करावासा वाटेल. आम्हाला आमचं असं गोल आहे आता ह्या एकांकिकेला घेऊन, की आम्हाला फक्त स्पर्धेपुरती नाही ठेवायचंय आम्हाला जरा, कारण फारच प्रायोगिक विषय, प्रयोग झाला पाहिजे या विषयाचा. आणि फक्त स्पर्धेत नसून की आम्हाला पहिलं बक्षीस पाहिजे, विषय पोचला पाहिजे प्रत्येकापर्यंत. कारण हा आता खूप गांभीर्याने नाही घेतलं तर पुढे आमच्या जनरेशनची काय स्थिती होईल किंवा काही पातळीवर पोचू आम्ही डोक्याने, हे आपण नाही सांगू शकत. आणि फार महत्वाचा मुद्दा आहे आणि आम्हाला वाटतं की प्रायोगिक खूप झालं पाहिजे स्पर्धेपेक्षा, असं आमचं. आम्हाला आमचे जे ड्रामाचे इन्चार्ज आहेत संदीप कदम सर, यांनी खूपच सपोर्ट केला मुळात. आणि त्यांना आम्ही विचारलं, जेव्हा त्यांनी पहिल्यांदा रंतरू पाहिली तेव्हा त्यांचं एकच वाक्य होतं की आम्ही थोडे डाऊटफुल होतो की सर होईल ना. त्यांना आम्ही विचारायला गेलो तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की 11वी पासून ते माथेरा लोकांपर्यंत सगळ्यांनाही रिलेट होणारे विषय, तुम्ही घाबरू नका, मस्त होतो हे विषय. ते मुळात ते सर खूपच आम्हाला लिटरली INT जेव्हा रिझल्ट लागला सकाळी 4 वाजेपर्यंत सर आमच्यासोबतच होते. GR ला पण पूर्ण वेळ आमच्यासोबत होते. फर्स्ट डे पासून ते लास्ट डे पर्यंत पूर्ण वेळ देऊन आम्हाला खूप सपोर्ट केला. आम्ही ना एक थोडे दिवस पूर्वी एक खूप मोठे ऍक्टर आहेत, म्हणजे सयाजी शिंदे आहेत, त्यांना आम्ही भेटलेलो एक प्रयोगाच्या दरम्यान. तर ना तेव्हा आम्ही सांगितलं की आम्हाला अशी अशी बक्षिसं मिळाली आहेत. तर त्यांनी ना खूप महत्वाचं वाक्य सांगितलं आणि ते आम्हाला एवढं आवडलं. ते म्हणाले की तुम्ही जेव्हा बक्षीस मिळवता किंवा तुम्ही जेव्हा पहिले येता ना, तेव्हा तुम्ही यासाठी पहिले नाही आलात कारण तुम्ही चांगलं काम केलं, तुम्ही यासाठी पहिले आलात किंवा बाकीच्यांनी तेवढं काम नव्हतं केलं. त्यामुळे ते भान ठेवा. ते वेगळंच हिट झालं, ते आम्हाला खूप हिट झालं. म्हणजे आम्ही होतो त्याच्यावर की बरोबर आहे, आपण काही ग्रेट नाही केले, बाकीचे थोडे कुठेतरी 19-20 झाले असतील म्हणून आपण थोडे उजवे ठरलो तेव्हा. आणि वाक्य पॉझिटिव्ह अप्रोच देणार आहे, पॉझिटिव्ह अप्रोच देणार आहे. आणि ते मला प्रत्येक, म्हणजे मला पण अभिनेत्याचं प्राइज मिळालं, नेपथ्य मिळालं, प्रकाश योजना मिळाली, अभिनेत्री मिळालं, 6 बक्षिसं मिळाली आणि बहुतेक सगळेच मिळाले होते. म्हणजे आम्ही म्युझिक सोडून, म्हणजे आम्हाला तरी वाटतं INT मध्ये बऱ्याच वर्षांनी की काय माहित किती वर्षांनी एकांकिकेला 6 बक्षिसं मिळाली आहेत. म्हणजे लेखिका, प्रकाश योजना, नेपथ्य, अभिनेत्री, अभिनेता. सेट बाबतीत तर आम्ही खूपच शॉक होतो पण सेट बाबतीत एक फार कौतुकास्पद गोष्ट आहे यज्ञेश पाडावे. त्याने म्हणजे तो मुलगा खरंच आम्हाला दिसत होता तो किती करतोय आणि त्याला ते वर्थ मिळालं. निश्चितपणे छानच झालेला आहे प्रयोग आणि अशीच अनेक बक्षिसं मिळवत राहा. आणि स्वामी कृपा क्रिएशन्स तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच सर. आणि हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.